जे लोक लग्नासाठी जे तरसले आहेत किंवा लग्नासाठी वन फिरत आहेत किंवा बरेच मॅट्रिमोनी त्यांनी पालथे घातले आहेत आणि त्यांना यश मिळालं नाही, अशा मुलांचं किंवा मुलींचं लग्न या गणपतीमध्ये कदाचित जुळू शकेल. कारण आम्ही यूट्यूबच्या माध्यमातून डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे, हे सर्वांना माहिती आहे. आणि हे काम आम्ही आत्ता चालू केलं आहे, काही महिने झाले आहेत आणि स्कोप पण चांगला मिळतो आहे. सर्वांच्या कमेंट पण छान छान येत आहेत आणि मला पूर्ण आशा आहे की कदाचित या गणपतीमध्ये चांगली चर्चा होऊ शकते. कारण बरेच असे लोक आहेत की धावपळीमध्ये म्हणजे स्वतःला विसरतात किंवा स्वतःच्या नातेवाईकांना विसरतात. परंतु गणेश चतुर्थीनिमित्त सगळे नातेवाईक एकत्र असतात. मग अशावेळी कदाचित जर तुमचा व्हिडिओ जर कोणाला दिसला, म्हणजे काही कालावधीत, म्हणजे गणपतीच्या कालावधीत जर दिसला, तर तिथे चर्चा होऊ शकते. कारण बरेच लोक लग्नाचे आहेत, अपेक्षामुळे किंवा कशामुळे तरी राहिले आहेत. मग त्यांची बोलणी म्हणा किंवा भेटीगाठी म्हणा ह्या चतुर्थीत होऊ शकतात. फायनल बोलणी जरी उशिरा झाली तरी आपल्याला निदान रिझल्टही थोडाच मिळेल अशी माझी आशा आहे. कारण बरेच लोक एकत्र आल्यामुळे प्रत्येकजण म्हणजे स्वतःबद्दल किंवा आपुलकीने एकमेकांची चौकशी करतो. आता प्रत्येकाला आपलं स्वतःचं अस्तित्व हवं असतं, त्याच्यामुळे चर्चा तर होताच. आणि गणपतीनिमित्त पाहुणे मंडळी म्हणा किंवा इतर मंडळी ये जा करत असतात. मग अशावेळी लग्नाची चर्चा नक्कीच होते. कारण घरात जर कोण लग्नाचं असेल तर तिथे नक्कीच चर्चा येते. तर अशावेळी मला पूर्ण खात्री आहे की इथे कदाचित थोडा तरी स्पीड वाढेल. आणि बऱ्याच लोकांना माझी जी संकल्पना आहे ती आवडलेली आहे. मी जे काय काम करतो आहे म्हणजे डायरेक्ट फोन नंबर शो करतो आहे मुलांचे, त्यामुळे बऱ्याच मुलींना त्याचा फायदा होणार आहे. बऱ्याच मुली ज्या काही स्थळांच्या शोधात आहेत त्यांना तो फायदा होणार. इथे गरीब श्रीमंत भेदभाव नाही आहे. जसं गरीब लोक बघतात यूट्यूब तसं श्रीमंत लोक पण बघत आहेत. आणि असं काही नाही, प्रत्येकाच्या घरात यूट्यूब आहे, प्रत्येकाजवळ मोबाईल आहेत, तर त्यामुळे लोक बघतच असतात. तर एखादं म्हणजे जर कोण अशी मुलगी असेल जिच्याकडे कोणाचं दुर्लक्ष झालं आहे, ज्या मुलीकडे, किंवा एखादा मुलगा असेल, तर त्यांची चर्चा या चतुर्थीत होणार नक्की. निदान घरातल्या लोकांनी जरी चर्चा करत नसतील तर निदान बाजूवाले तरी गणपतीनिमित्त, आरत्यांनिमित्त, भजनानिमित्त ते एकत्र येतात आणि त्यावेळी निदान कोण ना कोण असं बोलू शकेल की असं व्हिडिओ आम्ही बघितला आहे किंवा एखादं मॅच होणारं स्थळ आहे असं आम्ही बघितलं आहे. तर अशावेळी चर्चा निघते आणि अशावेळी नक्कीच म्हणजे आम्ही जास्त लग्न जुळवू शकू असा माझा अंदाज आहे. मित्रांनो, मी स्वतः लग्न जुळवत नाही हे लक्षात घ्या. मी यूट्यूबच्या माध्यमातून लग्न जमवतो आहे. मी स्वतः लग्न जमवत नाही. आणि इथे जी आम्ही जाहिराती टाकतो आहे त्या जाहिराती बरेच लोक बघत असतात. वरांच्या जाहिराती वधू बघतात आणि वधूंच्या जाहिराती वर बघतात. पण वधूच्या जाहिराती आम्ही घेत नाही आहोत. आणि वधूच्या जाहिराती ज्या घेतो आहेत किरकोळ, त्या आता तुम्हाला पॅकेज स्वरूपात भेटणार आहेत. म्हणजे जे जॉईनिंग बटन आहे ते जॉईनिंग बटनवरती क्लिक मारून तिथे पॅकेज तुम्ही निवडायचं आहे, जेणेकरून तुम्ही तिथून वधूंचे कॉन्टॅक्ट घेऊ शकता. परंतु शक्यतो आम्ही वधूंच्या जाहिराती घेत नाही आहोत. त्याच्यामुळे कसं जे वधू आहेत त्या वधूंना जी स्थळं भेटणार ती फ्रीमध्ये भेटणार आहेत आणि वरांना फक्त जाहिराती द्याव्या लागतील. जाहिरात आपण देतो तेव्हा आपला नंबर शो असतो, इतकं लक्षात ठेवा. तुमच्या लक्षात आलं नसेल तर पुन्हा व्हिडिओ बघा किंवा कोणाकडून तरी नीट चौकशी करा की आम्ही नक्की कसं काम करतो आहे. मुळात पुन्हा सांगतो आहे, आम्ही लग्न जमवत नाही आहोत, पण लग्न आपोआप जुळणार आहे. हे कसं जुळणार? कारण तुमचा नंबर आम्ही शो करतो आहे आणि तुम्ही घराघरात जाणार आहेत. सगळ्या प्रत्येक व्यक्ती आम्हाला बघणार आहे, इतकी खात्री आहे आम्हाला. दुसरी गोष्ट, तुम्ही जिथे जिथे आतापर्यंत गेलात, कुठल्याही मॅट्रिमोनीमध्ये गेलात, तिथे काय होतं, तुमचा बायोडा घेतला जातो आणि तो फाईलला लावला जातो. त्यांची जी फाईल असते त्या फाईलमध्ये तो अडकवला जातो. पण ती फाईल जर कोणाला दाखवली तरच त्यांना दिसणार. आमची फाईल ओपन असते.
आम्ही यूट्यूबवर टाकतो आहे, त्याच्यामुळे आम्ही हार्ड कॉपी ठेवलेली नाही आहे, यूट्यूबवर टाकतो आहे, जेणेकरून बरेच लोक बघतील. इथे कोणाला पर्सनल दाखवायचा विषय येत नाही, कारण डायरेक्ट लोक बघत असतात. आणि मी जरी लोकांना सांगितलं की बघू नका, आमचे व्हिडिओ नाही बघायचे, तरी लोक बघणार, कारण प्रत्येकाला गरज आहे. त्यामुळे इथे लग्न 100% होणार आहेत. बरेच लोक, मित्रांनो सगळ्यात महत्त्वाचं सांगतो आहे, बरेच असे लोक पण आहेत की मला आता कॉपी करू लागलेत, म्हणजे मी जे काम करतो आहे तसं करण्याचा प्रयत्न करू लागलेत, पण त्यांच्या मनात माझ्यासारखी भावना नाही आहेत. कारण मी गंमत म्हणून बघतो आहे की ते व्हिडिओ तर बनवत आहेत, हल्ली चालू केलं आहे त्या लोकांनी, पण त्याच्यामध्ये किती तफावत आहे ते बघा. मी डायरेक्ट नंबर शो करतो आहे वरांचे, तर ते लोक नंबर शो करत नाही आहेत, हे लक्षात घ्या. त्याचं कारण काय? कारण त्यांना भरपूर कमवायचं असतं, समजलं ना. आणि त्यांनी जो गोंधळ घातलेला असतो तो उघड होऊ नये म्हणून ते लोक नंबर शो करत नाहीत. पण मी तसं करणार नाही आहे, मी प्रत्येकाचा नंबर शो करणार आहे. त्यामुळे त्याचं लग्न 100% जुळायलाच पाहिजे, हा माझा हेतू आहे. भले कोणाला वेळ लागेल तर कोणाचं लवकर जुळेल, पण जुळेल एवढं नक्की. आणि ते जुळणार ते आमच्याच चॅनलवरून जुळणार आहे, इतकं कन्फर्म आहे. तुम्हाला माहिती आहे की मी बरेच जे लोक वेबसाईट चालवतात, त्या वेबसाईटबद्दल पण मी बऱ्याच संकल्पना तुम्हाला सांगितले, म्हणजे वेबसाईट कशी असते, काय असते, वेबसाईटवरून कसा फ्रॉड होतो हे पण मी सांगितलेलं आहे. मी जे व्हिडिओ टाकले ते व्हिडिओ नीट बघा. मी प्रत्येक व्हिडिओ माझा किमती आहे. जेवढे व्हिडिओ मी बनवलेत ते प्रत्येक व्हिडिओ किमती आहेत, पण तुम्ही काय करता, अर्धवट बघता आणि त्यामुळे तुमच्या लक्षात येत नाही. तुम्ही जर संपूर्ण व्हिडिओ बघाल तर तुमच्या खूप काही लक्षात येणार आहे. त्यामुळे पूर्ण व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा. आणि मित्रांनो, जर तुम्हाला आवडलं तर नक्कीच दाद द्या, का तुमच्या प्रतिसादामुळे आम्हाला एक नवी चेतना मिळते, नवी ऊर्जा मिळते, आणि म्हणून मी भरपूर काम करू शकतो. जर तुम्ही लोकांनी जर कमेंट नाही दिल्या किंवा तुम्ही लोकांनी माझी प्रशंसा नाही केली तर काय होणार, मला ऊर्जा निर्माण होणार नाही आणि मी स्वेच्छेने काम नाही करू शकत, आणि मी पण इतरांसारखा स्वार्थी बनेन. आणि म्हणून तुम्ही सगळ्यांनी कमेंट देणं महत्त्वाचं आहे. तुम्ही कुठलीही कमेंट द्या, असं नाही म्हणत मी की माझं कुठे चुकलं असेल तर चुकलं म्हणून सांगा, जर मी बरोबर असेल तर बरोबर म्हणून सांगायला हरकत नाही, पण थोडंसं लिहायला हरकत नाही आहे. आणि लाईक करा, मला हाईप करण्याचा प्रयत्न करा. हाईप केल्यामुळे जे व्हिडिओ मी टाकतो ते अजून पुढे जाणार आहेत, प्रत्येकाच्या घराघरात फिरणार आहेत, खूप लांब लांब फिरणार आहेत, जेणेकरून खेड्यापाड्यात पोचून प्रत्येकाचं लग्न जुळणार आहे. हाईप करायला स्वतःचे पैसे लागत नाहीत, हे लक्षात घ्या. हाईप म्हणजे एक पॉईंट भेटतात मला, म्हणजे तुम्ही तो लाईकचं बटन आहे त्याच्यावरती क्लिक मारल्यानंतर खालती हाईपचा मेसेज येतो, त्या हाईपवर क्लिक मारा, म्हणजे जेणेकरून मला त्याचे पॉईंट भेटतात आणि ते पॉईंट मला अजून चांगल्या घरामध्ये पोचवतात, म्हणजे गोरगरीब घरापर्यंत पोचवतात. प्रत्येकाच्या दारावर आपले व्हिडिओ गेले पाहिजेत आणि जेणेकरून जास्तीत जास्त लोकांची लग्न जुळवायची आहेत मला, हे साध्य होऊ शकेल. आणि म्हणून तुम्ही हाईप करण्याचा प्रयत्न करा. आणि काही प्रॉब्लेम असतील किंवा काही कुठले प्रश्न असतील तर तुम्ही सांगू शकता मला, कमेंटमधून सांगा, मी त्याच्यावर पण व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करेन. आता मी इतकंच बोलतो, आणि जर तुम्हाला आवडलं तर कृपया मला कमेंटमधून कळवा, किंवा काही प्रॉब्लेम असतील तर तसेही सांगा. धन्यवाद.